Hello and what's up everyone, welcome back to a new video. To a new day तर नाही बोलणार, टू अ न्यू नाईट बोलेन, बिकॉज मी माझ्या व्लॉग्समध्ये माझं डे टाईम रुटीन तर दाखवतेच आहे किंवा माझं कॉलेज रुटीन जे असतं ते. सो आय थॉट वाय नॉट जस्ट फॉर अ चेंज, एवढ्या जिथे डेवाल्या व्हिडिओज झाल्या तिथे एक नाईट व्हिडिओ पण आपण बनवूया. सो आय एम गोइंग टू शो यू पीपल वॉट माय नाईट टाईम रुटीन इज. सो राईट नाव आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि माझा डिनर टाईम पण झालेला आहे. माझ्यात अजिबात एनर्जी नाही आहे आज की मी काहीतरी जाऊन असं किचनमध्ये असं एकदम हटके काहीतरी बनवेन, बट देर इज लेफ्ट ओव्हर राईस. सो आय एम थिंकिंग की मी मसाला भात बनवेन आणि त्याच्यासोबत फ्रीजमध्ये लेफ्ट ओव्हर कॉलीफ्लॉवरची पण भाजी आहे. सो आय कॅन पेअर दॅट अँड हॅव दॅट विदाउट डिले. गो टू द किचन अँड लेट्स स्टार्ट प्रिपेअरिंग द फूड बिकॉज मला खूप अति भूक लागलेली आहे. सो फटाफट जाऊया आणि जेवण बनवूया. चला, मी किचनमध्ये गेली आणि कोणतरी होतं तिथे, लाईक माय अदर फ्लॅटमेट वॉज देअर अँड शी वॉज कुकिंग हर डिनर. सो म्हटलं उगाच डिस्टर्ब कशाला करू तिला. सो म्हटलं जाऊन दे, मी नंतरला येते थोड्या वेळानंतर, बिकॉज ऑलरेडी ती कुक करते आणि त्याच्यामध्येच जाऊन मी असं माझा कॅमेरा ठेवून चालू करेन शूट करायला. शी विल बी लाईक, शी थोडी तरी ऑकवर्ड ती होईल की, तर आणि ती कम्फर्टेबल आहे की नाही आहे ते पण मला माहिती नाही. सो आय वॉज लाईक ओके फाईन, आय विल जस्ट गो आफ्टर सम टाईम. मग येता येता खूपच भूक लागली होती तर मी एक ॲपल कॅरी केलं. लुक ॲट द व्ह्यू. आय एम गोना मिस दिस व्ह्यू सो मच. आय हॅव लाईक एक महिना आहे अजून, बट तरीसुद्धा आय एम गोना मिस दिस व्ह्यू. इट्स सो प्रिटी. I just now made my dinner and I came in and I was so mad. I was so mad because see, you cook, but at least घाण करू नका. अख्खं किचन घाण होतं. Then if you're cooking, have a timing. कि okay, I'll cook in half an hour, 45 minutes, 1 hour. You're cooking for 2 hours. And it's not like you're just cooking. You are occupying the entire kitchen counter. The kitchen is small. We have to already share it into 8 people. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही 2-2 तास जेवण करून सगळे 4ही स्टोव ऑक्युपाय करताय. अदर पीपल ऑल्सो हॅव टू कुक. आणि तुम्ही असं पण नाही की रात्री कुक करता, रात्री 11-12 वाजता, तर ठीक आहे, लोकांचं ऑलरेडी जेवण बनवून झालेलं असतं. यू आर कुकिंग बिटवीन, लाईक शी स्टार्टेड कुकिंग फ्रॉम 8:30 अंटिल 10:30 शी इज कुकिंग 2 hours. आणि आय वाज सो मॅड बिकॉज मी 10 वेळा येऊन जाऊन की अर्ध्या तासाने 1 तासाने जाऊन बघते की झालं काय होतच नाहीये. I have prepared enough fried rice. Let's enjoy the dinner. The rice is looking so tempting. I'm like, oh my god, it's looking so tempting. And yeah, Gossip Girls along with it. I know what is happening. I have just finished my dinner and halfway I was like, मैं सो जाऊँ क्या. मुझसे राइस पूरा तो नहीं गया है, सो देयर इज दिस लेफ्ट ओवर ऑफ राइस जो पहले फ्रिज में रख के आते हैं. Leave me, baby. Don't want. Song is stuck on my mouth. उनसे रख कर तो मेरी खुशियाँ नीलाम ना करे. ऐसा मैं यूके के गवर्नमेंट को बोलना चाहूँगी कि प्लीज गाइस, मुझे पार्ट टाइम जॉब दिला दो, मेरी खुशियों को नीलाम ना करो प्लीज. एक तर इकडचे जे बल्ब आहेत ना, ते एवढे इरिटेटिंग आहेत. लाईक लिटरली लोक बल्ब वापरतात, बल्ब. ह्यांच्याकडे फॅन नाही, ह्यांच्याकडे एसी नाही, लोक बल्ब वापरतात. अँड देन दे पीपल ट्राय टू कंपेअर अस इंडियन्स विथ देम. हाऊ डेअर यू, आमच्याकडे सेंट्रलाइज एसी आहे. Forget about AC, we have centralized AC, we have coolers, we have पंखा, we have light, we have LED light. आणि इथे लोक अजून पण 0चा बल्ब वापरतात, बल्ब. इंडियन्स से कम्पीट करोगे, पहले पंखे लगाओ. हे माझ्याबरोबर आता सेकंड टाइम झालं आणि आता माझी फाटली आहे. म्हणजे
मी आता किचनमध्ये पण गेले तर आपण ट्रक करून कधी आवाज आला, आता आपण ट्रक करून कधी आवाज आला आणि आता माझी फाटली आहे. आणि इथे हनुमान चालीसा बोलून हे उपयोग नाही, कारण की समजेल नाही समजेल मला माहिती आहे, मला बायबल येत नाही. इथे ठेवलं तर लाईट येत नाही, असं केलं तर नीट लाईट येत नाही, अर्धा काळोख अर्धा चेहरा, असं केलं तर पूर्ण चेहरा. पण इथे काय आहेच नाही. इथे काय ठेव, म्हणजे रूम नाही दाखवणार, रूम खूप घाण आहे. इथे काय आहेच नाही ठेवायला. सो आय हॅव फाउंड अ स्पॉट. बिकॉज माझ्या फोनला आहे सिलिकॉन कवर, तर ते सरकत राहतं सारखं, असं कुठे राहत नाही. अरे मी काय वापरलं ते दाखवलंच, मी कशाला दाखवायचं. जसं सॅल्सिलिक ॲसिड, मी रोज नाही लावत सॅल्सिलिक ॲसिड. राईट नाव आय एम गेटिंग लॉट ऑफ ॲक्ने, सो आय हॅव बीन पेअरिंग सॅल्सिलिक ॲसिड विथ नायसिनमाइड. माझे डोळे खूप जास्त पफी होतात. मी झोपली काय किंवा मी नाही झोपली काय, आय लव्ह टू यूज दिस अंडर आय टू क्रीम. इट्स नॉट क्रीम, इट्स अ जेल ॲक्च्युली. थंड थंड वाटतं आणि जेवढे आधी व्हायचे तेवढे पफी ऑब्व्हियसली नाही होत. स्किन केअर झालेलं आहे, झोप येते मला. फटाफट बेडवरचं खुर्चीत टाकूया आणि आपण झोपूया. So one thing about reading books is like it just helps me calm my mind and it helps me focus again for the new day. It helps me sleep very peacefully. मला ही हॅबिट 9th पासून लागली, मला आधीपासून नव्हती. मला ॲज आय ग्रू अप आय लाईक माझं इंटरेस्ट फिक्शन आणि लव्ह स्टोरीज आणि रिअल लाईफ स्टोरीजकडे थोडा जास्त वळला. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचाही वेडा वाकडा अजीब गरीब व्लॉग आवडला असेल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कॉमेंट. आणि तुमच्या काहीही सजेशन्स असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ड्रॉप करा, पण प्रेमाच्या भाषेमध्ये. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. गुड नाईट टू एव्हरीबडी. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. गुड नाईट.